सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलावती नगर येथे पती पत्नीने आयुष्य संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती। MIDC पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून कर्नाटकातील विजयपूर येथील एका तरुणाला ताब्यात घेतला आहे। अभिषेक दत्तात्रय कोरे असे त्या तरुणाचे नाव आहे। अभिषेकच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 या पती पत्नीने विष प्राशन केले। शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली। सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील कलावती नगरात ही घटना घडली। आयुष्याची अखेर करण्याअगोदर पाटील दाम्पत्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील तरुणाने ओळख वाढवून त्रास दिल्याचे चिठ्ठीत स्पष्ट नमूद केले आहे। MIDCतील पोलिसात रात्री उशिरा अभिषेक दत्तात्रय कोरे वय 26 राहणार विजयपूर याच्या विरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजयपूर येथूनच त्याला अटक करत शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले। सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या पती पत्नीला 2 मुली आहेत। मोठी मुलगी इयत्ता 5वीत तर धाकटी मुलगी इयत्ता 3रीत शिकते। बाहेर जाताना ते घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते। ते रात्री घरी परतले तेव्हा मुली झोपी गेल्या होत्या। सकाळी त्या जेव्हा उठल्या तेव्हा शेजारच्या अंथरुणात आई बेशुद्ध अवस्थेत तर वडील तोंडाला फेस आल्याच्या स्थितीत होते। ते पाहून दोन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी तातडीने आजोबा आणि काकांना कॉल केला। सोमनाथ आणि श्रीदेवी यांना अभिषेक कोरे याचा मोठा त्रास होता अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे। पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी अधिकृतपणे माहिती देताना सांगितले, अभिषेक कोरे याच्या त्रासाला कंटाळून त्याने जीव दिल्याचे प्राथमिक तपासातून दिसत आहे। अभिषेक कोरे विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला विजयपूर येथून ताब्यात घेतले आहे। कोर्टात हजर करण्यात आले आहे। तपासातून आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिली। संशयित आरोपी अभिषेक कोरे याच्या विरुद्ध एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल आहे। त्याने पीडित महिलेशी ओळख वाढवली, त्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले। महिलांशी ओळख वाढवून त्यांचा गैरफायदा घेण्याच्या या वृत्तीचा संशय आणि त्याचे खरे रूप समोर आल्याने श्रीदेवी पाटील या त्याच्यापासून अंतर राखून होत्या। मात्र त्यानंतरही त्याने त्यांचा पिच्छा न सोडता सतत त्रास दिल्याने पाटील दाम्पत्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा असे पोलिसांनी सांगितले। काल 27/2/2026 रोजी आपला MIDC पोलीस स्टेशन मध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे। त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC येथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघांनी विषसारखा गोष्ट प्राशन करून आत्महत्या केलेला आहे। त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो। त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे। त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे। त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोट मध्ये कारण दिलेलं आहे त्यांनी आणि काय आक्षेप नोंदवले आरोपी? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजयपूरमधून ताब्यात घेतलेला आहे। सन 2020 मध्ये याच आरोपीवरती सांगोल्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल होता 376। करेक्ट। काय नेमकं ते होतं आरोपीवर? तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020 ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजयपूरला शिफ्ट झाला। तरी इथं हे कृत्य आता केले हे आढळून आलेले आहे।
ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.